धन्यवाद भावांनो, तिरुपतीचं दर्शन होईपर्यंत आपलं साथ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही पण या नेक्स्ट टाइम आपण अजून एक नवीन ट्रिप काढूया. कधी कधी देव आपल्याला लगेच दर्शन देत नाही, कारण त्याला आधी आपला प्रवास दाखवायचा असतो. तर भावांनो, ही माझी तिरुपती बालाजी यात्रा जी मी कधीच लाईफमध्ये विसरणार नाही. पहिल्या दिवशी मी आणि माझा मित्र फुल एक्साइटमेंटमध्ये तिरुपतीमध्ये पोहोचलो आणि आमच्या दोघांच्या मनात एकच गोष्ट होती, आज बालाजीचं दर्शन घ्यायचंच. पण जेव्हा तिकीट काउंटरला गेलो कधी कळलं तिकीटच अवेलेबल नाही आहे. सुरुवातीला तर आपला मूडच ऑफ झाला, कारण एवढ्या लांब येऊन आपल्याला तिकीटच भेटलं नाही. पण मग मनात एकच विचार आला, बालाजी बोलवत्यात कधीच दर्शन होणार. मग आम्ही ठरवलो, दर्शन मिळालं नाही तरीही तिरुपतीमध्ये प्रत्येक मंदिर अनुभवायचं. त्यानंतर तिथनं बाहेर पडून आपण रूम करून फ्रेश झालो. मग आपल्याला तिरुपती मधल्या सगळ्या मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं, तर आपण बाहेर पडलो. मग आपल्याला हे मामा भेटलेत. मग याने म्हणाले सगळी मंदिर फिरवतो. आधी तर मामा लय पैसे सांगत होते, मग नंतर आपण सांगितलं आपण दोघंच आहे, मग कमी करा म्हटल्यावर कमी केलं आणि मामा घेऊन गेला आपल्याला. प्रत्येक मंदिरात एक वेगळीच शांती होती. मंदिर बघितल्यावर तर एक नंबरच वाटालतं. काही मंदिरमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्यामुळे काही शूट झाला नाही, पण जेवढं माझ्याकडनं होईल तेवढं शूट केलोयच मी. मंदिरचं दर्शन घेतल्यावर तर असं वाटालतं बाहेरचं टेन्शन, करिअरचं प्रेशर, सोशल मीडिया सगळे 2 मिनिटासाठी विसरूनच गेलतो. तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असलं तर मामाचा नंबर दिलोय, कॉन्टॅक्ट करा. पण स्टोरी इथं संपत नाही. त्याच रात्री 11 वाजता आपण बालाजी दर्शन तिकीट घ्यायला आणि परत गेलो. तिथली लाईन बघून तर शॉकच झालो. लई मोठी रश होती, पण मनात एकच गोष्ट होती, एवढं इथपर्यंत आले तर काय पण होऊन दे, दर्शन घेऊनच जायचं. मग भावांनो, 5 तास लाईन मध्ये उभारल्यावर आपल्या हातात तिकीट भेटलाच शेवटी. तिकीट भेटल्यावर जो आनंद झाला तो शब्दात सांगता येणार नाही भावांनो. त्यानंतर रूमला गेलो आणि फ्रेश झालो. मग डायरेक्ट निघालो की तिरुमला डोंगरावर. पण तिथं जाऊन कळालं आपल्याला की आपल्याकडे रूम बुकिंगच नाही आहे. मग आपल्याला तिथं सगळ्यांनी सांगितलं CRO ऑफिसमध्ये रूम बुक करा. पण तिथं तर एवढी रश होती की काय सांगायचं. आणि तिथं एक असा मोमेंट झाला जो मी आयुष्यभर लक्षात ठेवणार. माझा एक फॉलोवर तिथं मला भेटला. सोशल मीडियावर फक्त फॉलो करणारा माणूस पण तिथं फॅमिली सारखा उभा राहिला. त्या भावानं मला आणि माझ्या मित्राला त्यांच्या रूम मध्ये स्टे करायला पण दिला. आजच्या काळात ओळख नसताना कोणी एवढी मदत करत नाही तो, पण यो भाऊ आपल्याला देव माणसासारखं भेटला. त्यावेळेस मला एक गोष्ट कळाली, फॉलोअर्स फक्त नंबर नसतात, काही लोक खरंच मनापासून जोडले जातात. मग आम्ही सगळे मिळून त्यांच्या गाडीतनं 3 मंदिर फिरलो. आणि भावानं, तिरुमलाची वाईब काय वेगळीच आहे. एक नंबरच वाटालते फिरताना. तिथं हवा सुद्धा पॉझिटिव्ह वाटते, मनात ऑटोमॅटिकली शांती येत्या. ना इगो ना स्ट्रेस, फक्त गोविंदा गोविंदाचा नाद आणि भक्ती. त्या डोंगरामध्ये एक वेगळा डिवाइन फील येत होता. जेव्हा तुम्ही तिथे चालताय ना, तेव्हा खरंच असं वाटते देव तुमच्या आसपास आहे. डे एंडला आम्ही टेम्पल जवळ फोटोज आणि व्हिडिओज काढायला गेलो. नाईट लाइटिंग, मंदिराचा ग्लो आणि गोविंदा गोविंदाचा आवाज लिटरली एक नंबर फील देत होतं. मग आम्ही प्रसाद घेतला आणि खरंच सांगतो, तिथं मिळणारा प्रसाद फक्त प्रसाद नाही तर ब्लेसिंग आहे. त्यानंतर मी मुंडन करायचा डिसिजन घेतला. केस डोनेट करताना एक वेगळीच फिलिंग होती, जसं काही इगो, नेगेटिव्हिटी, टेन्शन सगळं काही तिथं सोडून येत आहे असं वाटलं. आणि मग तो दिवस आला ज्याची मी एवढं दिवस वाट बघत होतो. सकाळी फ्रेश होऊन 7 वाजता आम्ही दर्शनासाठी निघलो. मग आणि लाईन मध्ये थांबलो. मग वेट करत 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 6 तासानंतर आपल्याला फायनली तिरुपती बालाजी देवाचं दर्शन भेटले. पण भावांनो, जेव्हा मी बालाजी समोर पोहोचलो, लिटरली मी फक्त त्यांच्याकडे बघतच राहिलो. त्यांच्या डोळ्यात बघून मला असं वाटलं, हो आता सगळं चांगलं होणार. तो मोमेंट मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. कितीही प्रॉब्लेम असू द्या, पण त्या 2 सेकंडच्या दर्शनामुळे माझं मन फुल पीसफुल झालं. खरं सांगायचं तर मी फक्त देवाचं दर्शन घ्यायला गेलो होतो, पण बालाजीने मला पॉझिटिव्हिटी आणि चांगली माणसं पण दाखवून दिली. दर्शन झाल्यानंतर आम्ही सगळे मित्र बाहेर गेलो आणि लंच केलो. आणि परत निघताना मी एकच गोष्ट मनात म्हणत होतो, बालाजी बोलवतात कधीच दर्शन होतं. आणि शेवटी एक स्पेशल थँक्यू त्या भावासनी ज्याने आम्हाला त्यांच्या रूम मध्ये स्टे दिला. धन्यवाद भावांनो, तिरुपतीचं दर्शन होईपर्यंत आपलं साथ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही पण या नेक्स्ट टाइम आपण अजून एक नवीन ट्रिप काढूया. काढूया की 100% येतो. चला याव काय, आता टाइम झाले आम्हाला पण. बस आहे, हा चालते. त्यांनी झोपल्या त्यांना ते पण सांगा. हा खरंच भावानो, जर तुम्ही नसता तर आपल्याला लई प्रॉब्लेम झाला असतं. देव कधी कधी डायरेक्ट मदत नाही करत, तो काही चांगल्या माणसांना आपल्याकडे पाठवतो. ही ट्रिप फक्त मला कंटेंट नाही तर आयुष्यभराची आठवण देऊन गेली. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा.